तर आज आपण बनवणार आहोत मसाला पापलेट फ्राय आणि ते पण एकदम मस्त मोठ्या साईजचे पापलेट आणलेले आहेत मित्रांनो। आता याला चांगलं साफ करून मस्त कटिंग करून घेऊया आणि मसाल्यामध्ये याची आंघोळ घालूया आणि बनवूया मस्त पापलेट फ्राय, ते पण एकदम कुरकुरीत। तर चला मित्रांनो, टाईम न घालवता व्हिडिओ पूर्ण बघा। व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरायचं नाही आहे। मस्त आपण रव्यामध्ये बुडवून आणि याला तव्यावर फ्राय करायला सोडायचं आहे। पण पूर्ण रेसिपी बघितल्याशिवाय तुम्हाला कसं कळणार की झटपट पापलेट फ्राय कसे करायचे। तर चला न टाईम घालवता बघूया पूर्ण रेसिपी। आणि काय करायचं आहे, व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब आणि फॅमिली मित्रांना नक्की व्हिडिओ शेअर करायचे आहे। सगळ्यात पहिला तर मी इकडे पापलेट घेतलेले आहेत मित्रांनो, एकदम फ्रेश पापलेट आहेत। आत्ताच मार्केटला जाऊन मस्त घेऊन आलेलो आहे आणि आता आपल्याला याला साफ करायचं आहे आणि मस्तपैकी कटिंग करून घ्यायचं आहे। हे असं एकदम चांगलं एक साईडने कटिंग करून, पोटातनं घाण काढून साईडने असे मस्तपैकी आपल्याला कटिंग करून घ्यायचे आहेत। तर हे बघा, चांगले कट करून घेतलेले आहेत मी इकडे आणि दोन्ही साईडने चांगलं सुऱ्याने अशी कट मारून घेतलेले आहे, म्हणजे त्याच्यामध्ये मसाले छानपैकी चांगले मध्ये म्हणजे घुसले पाहिजेत मसाले, तर ती टेस्ट छान येईल पापलेटची। तर सगळ्यात पहिला मस्त घरचा लाल मसाला टाकून घेतोय। थोडीशी हळद टाकतोय, हळद आपण अजून थोडीशी घेऊया। त्यानंतर मीठ टाकतोय आणि हा एवढाच मसाला नाही आहे, हा आपण आज सध्या 5 ते 10 मिनिटासाठी आहे ना चांगलं त्याला एकदम असं मिक्स करून ठेवूया पापलेटला। आणि एक अर्ध लिंबू पिळायचा आपल्याला, म्हणजे काय असतं, जो मच्छीचा ओसटपणा आहे ना तो छानपैकी निघून जातो याच्यामध्ये। आणि मित्रांनो, आपण याच्यामध्ये कोकमचा पाण्याचा एक मसाला बनवणार आहोत, तो 10 ते 15 मिनिटानंतर बनवायचा आहे। लसूण आणि आळ्याची पेस्ट घेतलेली आहे मी। आता चांगलं मिक्स करूया आपण, सगळ्यांना चांगले असे बघा लावून घेतलेला आहे मसाला मी मस्त। आता 10-15 मिनिटं ठेवूया। त्यानंतर आपल्याला अजून एका मसाल्यामध्ये याला चांगलं डीप करून घ्यायचं आहे आणि तो मसाला आपल्याला जाड करून लावायचा आहे। तर व्हिडिओमध्ये लास्टपर्यंत राहा, तरच पूर्ण व्हिडिओ समजेल। आता याला आपण 10 ते 15 मिनिटासाठी छान पापलेट अशी साईडला ठेवूया, म्हणजे याच्यामध्ये लिंबूचं जे पाणी आहे ते छान एकदम पूर्ण पापलेटला लागलेलं आहे। तर मित्रांनो, आत्ता आपण तो मसाला बनवूया ज्याच्यामध्ये आपण कोकमचं पाणी टाकणार आहोत। तिकडे मी मसाले घेतलेले आहेत 2 प्रकारचे, हळद, मीठ। याच्यामध्ये मी एक फिश मसाला येतो तो घेतलेला आहे। आता हे कोकमचं पाणी याच्यावर टाकून याला चांगला आपल्याला मसाला बनवून घ्यायचा आहे, रेडी करायचा आहे पूर्ण। आणि या मसाल्यामध्ये आपल्याला चांगले पापलेट डीप करायचे आहेत, म्हणजे असं हाताला थोडा थोडा मसाला घ्यायचा आहे आणि छान पापलेटला एकदम असं पूर्ण दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे। मी तुम्हाला दाखवतो कसं करायचं आहे आपल्याला ते। तर सगळ्यात पहिले मी पापलेट घेतो आणि बघा असा पापलेट घ्यायचा आहे आणि असा मसाला मस्त त्याच्यावर असा पूर्णपणे छान असं ना लेप कसा आपण लावतो एखाद्या असं, तसं एकदम चांगलं दोन्ही साईडने लावून घ्यायचं आहे। थोडं लाईटमुळे पापलेट जास्त चमकतो आहे। असं छानपैकी लावून झालं की मग आपल्याला रव्यामध्ये बुडवायचं आहे। हे बघा, दोन्ही साईडने छान मसाला लावून झालेला आहे। आता सगळे पापलेट आपण असे रेडी करून घेऊया आणि पापलेट रेडी झालेले आहेत। आता आपण इकडे रवा घेतलेला आहे आणि रव्यामध्ये आपण तांदळाचं पीठ घेणार आहोत थोडं। याच्यामध्ये आपल्याला मीठ मसाला काहीच मिक्स नाही करायचं आहे, आपण ऑलरेडी सगळं पापलेटला छान लावून घेतलेलं आहे। तर याच्यात फक्त आपल्याला रवा आणि पीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। आणि आता याच्यामध्ये पापलेट छानपैकी डीप करून घ्या, असं दोन्ही साईडने मस्त पापलेटवर असं रवा आणि पीठ असं मस्त मिक्स करून त्याला थोडंसं असं हाताने प्रेस करा, म्हणजे ते कसं एकदम पापलेटला छान लागून राहील। सगळे पापलेट आपल्याला असे डीप करून घ्यायचे आहेत आणि मग तेलावर फ्राय करण्यासाठी सोडायचे आहेत। तर सगळे पापलेट मित्रांनो असे रेडी करून घ्यायचे आहेत आपल्याला। आणि मी आता तेल गरम करत ठेवलेलं आहे साईडला तव्यावर आणि हा पापलेट रेडी आहे। आता आपण याला तेलावर सोडूया। तर तेल पण गरम झालेलं आहे आणि असं तेलावर मस्तपैकी असे पापलेट छानपैकी डीप करून सोडून द्या। दुसरा पापलेट पण आपण साईडला सोडूया। सोबत अजून एक पापलेट घेऊया। असे छानपैकी 3 पापलेट सोडून मस्तपैकी याला 2 ते 3 मिनिटासाठी पहिला फ्राय होऊ द्या। त्याच्यानंतर आपल्याला याला पलटायचं आणि पलटताना पण आहे ना जास्त आपल्याला जोर नाही लावायचा, नाही तर पापलेट तुटू शकते। त्याच्यामुळे म्हणून एकदम हळू हाताने आपल्याला पापलेटसुद्धा पलटी करायचं आहे।
तर मित्रांनो आता आपण पापलेट पलटी करतो आहे, कारण एक साईडने छान फ्राय झालेला आहे. आणि हे बघा असं चांगलं पकडून तुम्ही असं एकदम हलू हाताने फ्राय करा. आणि बघू शकता तुम्ही एक साईडने पूर्ण छान फ्रायसुद्धा झालेला आहे आणि कलरसुद्धा छान आलेला आहे. दुसरा पापलेट पण आपण एकदम हलक्या हाताने एकदम असं त्याला साईडलाही करतो आहे. तुम्हाला जर पकडणे पलटायला जमत नसेल तर तुम्ही एखादा चमचा आणि सोबत त्याचा कलसा घेऊन पण पलटू शकतात. पण हे बघा मी असं एकदम हलू हाताने एकदम पकडून त्याला छानपैकी पलटून घेतो. आणि तुम्ही कलर बघू शकतात. आपलं एक साईडने पापलेट पूर्ण फ्राय झालेलं आहे, पण तरी आपण अजून याला 2 वेळा पलटणार आहोत. तर आता एका साईडने तर पापलेट ऑलरेडी फ्राय झालेलंच मित्रांनो, दुसऱ्या साईडने सुद्धा झालेला आहे. आपण याला एकदा परत पलटूया आणि त्यानंतर आपण पापलेट काढून घेऊया, कारण आपलं पापलेट आता पूर्ण रेडी होण्याच्या याच्यावर आलेलं आहे, पूर्ण शिजलं असेल छान. पण एकदा मी परत पलटी करून घेतो आणि तुम्ही बघू शकतात कलर पण छान आलेला आहे. जसा कलर छान आलेला आहे तेवढीच भारी टेस्टसुद्धा झालेली असेल. नक्की तुम्हाला खायला आवडेल. पटापट जा आणि तुम्ही ही रेसिपी नक्की बनवून बघा. तर आपल्याकडे 90% पापलेट फ्राय झालेले आहेत मित्रांनो. आणि आता आपण एकदम लास्ट पलटून याला बाहेर काढणार आहोत. तर आता आपण हे लास्ट पलटतो आहे आणि छानपैकी तुम्ही बघू शकतात पूर्ण पापलेट आपलं चांगलं शिजलेलं आहे इकडे आणि एकदम कुरकुरीत झालेलं आहे. तुम्हाला बघूनच कळेल कलरसुद्धा भारी आला आहे. तर आपण पापलेट आता काढून घेऊया आणि दुसरे पापलेट आहेत ते फ्राय करायला टाकूया. तर एक एक करून मी पापलेट काढतो आहे आणि लगेच आपले जे दुसरे पापलेट आपण रेडी केलेले आहेत रव्यामध्ये डीप करून ते आपण फ्राय करायला सोडणार आहोत. जसे पहिले सोडले होते तेल आपल्याला जास्त नाही घ्यायचं आहे, ऑलरेडी तेल आहे त्याच्यामध्ये आपल्याला फ्राय करायचे आहेत. दोन्ही साईडने असं तेल छान लावून घ्या आणि मग तव्यावर साईडला ठेवून द्या. असं दुसरे पण पापलेट आपल्याला सेम असंच करायचं आहे. थोडंसं असं डीप करा तेलामध्ये आणि साईडला ठेवून द्या. तर मित्रांनो तिकडे पापलेट रेडी होत आहेत, तोपर्यंत आपण याला टेस्ट करून बघूया कशी टेस्ट झालं आहे. आणि एकदम असा छान लहानसा बाईट घेतो आहे मी. बघू शकता तुम्ही एकदम फ्रेश पापलेट आहेत आणि छान शिजलेले आहेत. तर मित्रांनो पहिला बाईट घेतलेला आहे आणि खूप खूप छान झालेलं आहे मित्रांनो. तर मित्रांनो पापलेट आपले सर्व रेडी झालेले आहेत आणि आपण आपली व्हिडिओ इकडे समाप्त करतो आहे. व्हिडिओ आवडली तर लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. पटापट जा आणि व्हिडिओचा नक्की आनंद घ्या. तुम्हालाही नक्की आजची रेसिपी आवडली असेल.